नमस्कार. सनई चौघडे ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत सत्यवान आणि सावित्री यांची छानशी कथा. इथे उमाने सांगितल्यानंतर त्या कथेबद्दल आजी बोलताना आपल्या नातवाला म्हणजेच जयला सांगू लागते की तू नेहमीच बायकांचा अनादर करतो, त्यांची रिस्पेक्ट करत नाही. आणि ह्या कहाणीतनं तू काय बोध घेतला? खरंच स्त्री शक्ती कशी आहे, तिच्यात किती पावर आहे आणि स्त्रीने ठरवलं तर काय काय करू शकते, हे सगळं तू ऐकलंसच ना. तर तो फक्त मांडो लावून होकार देतो. तर तेजस्विनी त्या आईला हात लावते आणि म्हणते की सगळ्यांसमोर त्याला काही बोलू नको आणि शांत राहा. मग त्याची आई शांत राहते. आता इथे सगळेजण उभे असतात, गप्पा गोष्टी, चेष्टा मस्करी सगळं काही चालू असतं. तर चेष्टा मस्करी आली म्हणजे नंद भाऊजाई आल्याच. तर आता इथे आपल्या शरूला तिची वहिनी एक गमतीशीर गोष्ट विचारते की आता आसावारीचं तर लग्न होणार आहे, आता तुला कसा नवरा हवा आहे, तुझी पण आता सुरुवात बघावी लागेल ना, नवरदेव शोधावा लागेल. मग सगळेजण चेष्टा मस्करी करत हसू लागतात. आता आसावरीच्या लग्नानंतर शर्वरीचाच नंबर लागणार आहे, मग तिला कसा नवरदेव हवा हेही विचारायला हवं की नको. तर आपण इकडे पाहू शकतो सगळेजण तिला चिडवू लागतात. अगदी गौतमसुद्धा तिला नवरदेव कसा हवा आहे म्हणून जयला म्हणतो की आई काय तिला कसा नवरदेव हवा आहे. तर जय मात्र मोबाईलमध्ये बघतोय असं दाखवू लागतो. तिच्याकडे इग्नोर केल्यासारखं बघत असतो आणि ती काय बोलते म्हणून तो ऐकण्याचा प्रयत्न पण करताना आपल्याला पाहायला मिळणार. पण आता इथे शारू म्हणत असते की काय सतत लग्न करताय तुम्ही, मला नाही करायचं एवढ्या लवकर लग्न. मग ते असं म्हणत जाते. बाजूला एका झाडाला झोका बांधलेला असतो, त्याच्यावरती जाऊन बसते. आता इथे सगळेजण छान प्रकारे चारोळ्या म्हणताना आपल्याला पाहायला मिळतील. शरू शरू कसा हवा तुला तुझा नवरदेव, असं म्हणत तिला सगळ्या जणी विचारू लागतात. काळा हवा, गोरा हवा, नक्की हवा तर हवा कसा. आणि इतके छान छान उखाणे किंवा इतके उदाहरणं दिले जातात ना तिथे, सगळ्यांना हसायला येत असतं. काय बाबा हे लोक असं करतायत म्हणून तेजस्विनी त्यांची थट्टा करत असते. हे सगळं गमतीशीर प्रकारे सगळं चालू असतं. तर जे बाजूला गेलेला असतो, उभा असतो, तिथे एक आजी येते. आजी मदत मागते की मला पूजा करण्यासाठी वर जायचं आहे, तर मला हात पकडून मला वर पोचवशील का. तिला इथे जे मदत करत असतो. तिची पूजा होईपर्यंत तिला हाताला धरून अगदी वडाच्या भोवती फेऱ्याही त्या आजीसोबत घालू लागतो. इकडे मात्र सगळ्या जणी मिळून शरूला नवरदेव कसा हवा म्हणून प्रश्न विचारत असतात. मग ती त्यांना सांगत असते, हसरा हवा, गोरा नसला तरी देखणा हवा, अशा सगळ्या प्रकारे तिच्या मनातल्या गोष्टी तिथे सांगत असते. आणि मग त्या सांगितल्यानंतर सगळ्याजणी हसू लागतात. तिची नजर मात्र आता पुन्हा एकदा त्या जयकडे गेली. कधी बायकांना मदत करणार तर नाही, पण आज भरपूर मदत करताना दिसतोय. आजीबाईला 7 फेरे मारू लागला. अगदी झाडाच्या पारावरनं हळूच उतरवून आजीला खाली पण घेऊन आला. आजीने आशीर्वाद दिला तर दिला काय जयला की तुला छानशी सावित्री मिळो, हीच देवाकडे प्रार्थना, असं म्हणून आजी निघून जाते. आणि जय मात्र अरे देवा मला बायको नको असं म्हणत तिथून निघतो. आणि त्याला बघून शरूला मात्र फार हसायला येत असतं. याला एखाद्याने आशीर्वाद दिला आहे तोही बायकोचा, आणि त्याला तर बायकोच नको आहे, मग म्हणून तिला हसायला येत असतं. तर आपण इकडे पाहतोय आसावरी बहिणीसोबत त्या झोपाळ्यावर जाऊन बसलेली असते. छान झोका देत असते तिची बहीण झोका देत असतानाच पाठीमागनं गौतम येतो. हळूच तिला बाजूला करतो. स्वतः मग आसावरीला झोका देऊ लागतो. उंच उंच झोका देता देता इतके सुंदर सगळं गाणं वाजतं त्यांच्या तिथे. आणि गाणं खरंच खूप सुंदर आहे, ऐकायला टी व्हीवरतीच भेटेल. तर आपण इथे पाहतो यांची रोमॅन्टिक मुवमेंट. आणि खरं तर ही जी पहिली वटपौर्णिमा आहे, पण त्या वटपौर्णिमेत ते दोघंजणं एकमेकांसोबत आत्ता तरी नाही राहू शकत. पण तरीही तू काय जेवलीस हा प्रश्न आपला गौतम विचारतोय आसावरीला. आसावरी म्हणते नाही, मला आज उपवास आहे. अरे वा, माझ्यासाठी एवढा लवकर उपवास धरलाही, असं म्हणत तो लगेच तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत पुढे येतो. तर आता इथे आसावरीची बहीण त्याला सांगते की आम्ही सगळ्यांनी उपवास धरला आहे आई आणि बाबांसाठी, कारण दोघंही आजारी आहेत, दोघांनाही आम्ही उपवास करू नका, आम्ही तुमच्या वाटचा उपवास करणार असं सांगितलं. आणि आज आम्ही चौघींनी उपवास धरला आहे आई आणि बाबांसाठी असं सांगते. वाव, किती छान ना. आपण इथे बघतोय गौतम म्हणतो खरंच तुमचं कौतुक करावं तितकं कमी, किती प्रेम करतात तुम्ही तुमच्या आईबाबांवरती. अगदी तसंच प्रेम मला माझ्या आयुष्यात तुझ्या रूपाने मिळणार ना. आसावरी इथे लाजते बरं का. तर आपण इकडे पाहतोय पुन्हा एकदा आसावरीला झोका देऊ लागतो गौतम. छान प्रकारे त्या दोघांची एन्जॉयमेंट चालू असते.
इथे मात्र जयला काम काम काम, नेहमीप्रमाणे तो आपल्या कामाच्या विषयी बोलत असतो फोनवरती. तर आता मॅकला फोन करून विचारत असतो की मला अजून मेल आलेला नाही, महत्त्वाचा आहे. तर तो मेल कोण पाठवत आहे? आता मॅक तिकडनं सांगतो की शर्वरी पाठवणार आहे. अरे देवा, शर्वरी तर इथेच तर डिंगा फेकत डान्स करते, आता ही कधी मला मेल टाकणार, असं म्हणत तो चिडचिड करू लागतो. त्याच ठिकाणी आता मेल टाकायचा आहे आणि रेंज नाही म्हणून शर्व इकडे तिकडे धावत असते. तर बघा, दोघांची पुन्हा एकदा टक्कर होते. टक्कर होताच हातातला मोबाईल पकडत इथे शरू सावरते स्वतःला, पण इथे ती धडपडणार म्हणून तिला हात देऊन तिला सावरतो आपला जयने तिला व्यवस्थित सांभाळलेलं असतं, पडू दिलेलं नसतं. आणि त्याच्याकडे पाहून ती म्हणू लागते की सोडा माझा हात, कशाला पकडला आहे? तर तो म्हणतो मला हाऊस नाही आली तुझा हात पकडायला, तू धडपडली असती म्हणून तुला वाचवलं, आणि मेल पाठवायचं तर इकडे तिकडे काय पळतेस, काम नाही करायचं आहे का? तर ती त्याला सांगू लागते मेलच टाकायचं आहे पण मला रेंज मिळत नाही म्हणून माझी गडबड होते ना. आता दोघंही एकमेकांशी तिथे वाद घालतात आणि तोंड फिरून निघून जातात. तर आपल्याला पुढे हेही पाहायला मिळत आहे. इथे आकाशने त्याच्या बायकोसाठी एक छानसं गिफ्ट आणलेले गिफ्ट, आणि तेही पहिल्या वटपौर्णिमेचं. अगदी सुंदर असं माहोल तिथे जमलेला असतो. आजी तिथे येते. आजी ह्या दोघांमधला हे गोंडस असा मुमेंट बघते आणि म्हणते खरंच तुमच्या काळामध्ये काय काय आलं आहे, आमच्या वेळेला तर असं काही नव्हतंही. आता दोघंही एकमेकांचं किती रिस्पेक्ट करतात ह्या गोष्टीचं आजीला फार कौतुक वाटतं. तर आता इथे आकाशची बायको त्याचे चरणस्पर्श करून आशीर्वाद मागते. तिचा नवरा तिला आशीर्वाद देतो आणि मग त्याला ती पेड्याचा घास भरवते. तर तो तिला म्हणतो की तू खा. तर ती म्हणते की नाही, मी आज तुमच्यासाठी उपवास धरला, मी नाही खाऊ शकणार, तुम्ही खा, तुमच्यासाठी आणलं आहे आम्ही. मग त्याला ती छानसा पेढा भरवते. आजी मात्र दोघांनाही खूप सारे आशीर्वाद देते आणि दोघांनाही म्हणते की तुमच्या दोघांची जोडी आयुष्यभर अशीच सुंदर राहो, तुमच्या दोघांमधलं नात्यातला असाच गोडवा फुलत जाऊ. तर आता आकाशने जे गिफ्ट आणलं आहे बायकोसाठी ते तो तिला देव करतो. मग ते गिफ्ट कसं असेल ही जी उत्सुकता आहे इथे आपल्याला पाहायला मिळणारच. आणि मग ती म्हणते की थँक्यू, आणि हे गिफ्ट माझ्यासाठी खरंच खूप अमूल्य राहणार आहे, कारण माझ्या वटपौर्णिमेचं पहिलं गिफ्ट आहे. आजी मात्र ह्या दोघांनाही ह्या सगळ्या गोष्टी करताना इतकी म्हणजे अशा आनंदाने आशीर्वाद देते. आजीला फार छान वाटतं की नवीन काळात कितीतरी गोष्टी बदलल्या, कितीतरी आनंदाचे क्षण एकमेकांसोबत घालवता येईल, असं सगळ्या गोष्टी पाहून आजी खरंच खूप खुश होते. माझ्या नातीने नशीब काढलं असंही थोडक्यात तिला वाटू लागतं. दोघांना छान आशीर्वाद देऊन मग ती तिथून निघून जाते. आता आपल्याला पुढे आणखी काही गोष्टीही पाहायला मिळणार आहे. आपण पाहतोय ही जी पमा आहे ना, ती गेलेली आहे तेजस्विनीशी बोलण्यासाठी. जरा एकांतात आहेच उभं, तर आपण बोलून घेऊया असं म्हणत 2 मिनटं वेळ आहे का असा प्रश्न ती विचारते. तेजस्विनी म्हणते नाही, जास्त नाही, पटकन बोला. तिचं ॲटिट्यूड अजूनही ह्या बाईचं गेलेलं नाही, फक्त नाटकं करत आहे ही बाई, हे स्पष्ट आहे. पण आपल्या भोळ्या भावळ्या पमाला ही गोष्ट तर ठाऊकच नाही आहे. पमा तिला म्हणू लागते की आत्ता मला असं वाटतं की सगळं काही व्यवस्थित झाले, आपण साखरपुडा ह्या सगळ्या गोष्टींविषयी बोलायला हवं, सुपारीचा कार्यक्रम, भरपूर गोष्टी आहे, आपण तारखा काढायच्या का? तर आता ह्या सगळ्या गोष्टीची घाई इथे लगबग करताना आपल्याला पमा दिसते, पण तेजस्विनीला अजिबात घाई नाही. तर ती म्हणते की सध्या माझ्याकडे आता ह्या सगळ्या गोष्टींसाठी वेळ नाही, महत्त्वाची कामं ऑफिसची चालू आहे, तर आपण ह्या विषयावरती नंतर बोलूया का? पमाचं म्हणणं असतं की किती वेळ असंच ह्या दोघांना ताटखळत ठेवायचं, लवकर पुढे निर्णय घेऊन त्या दोघांचं आयुष्य एकदाचं मार्गी लावायला हवं. मात्र इथे तेजस्विनी वेळ काढूपणा करते आणि म्हणते की आत्ता नाही, माझ्याकडे ज्या वेळेला वेळ असेल त्यावेळेला मी तुम्हाला कळवते, मग आपण ह्या विषयात पुढं काय करायचं ते ठरवूया. आणि इथे पमाचा जो हट्टा असतो त्याच्यावरती आसावरी डायरेक्ट फुली मारते. आणि इथे तिचा तो ॲटिट्यूड आहे तो थोडक्यात आपल्याला पाहायला मिळतो आहे. पण गोड बोलूनच पमाला ती समजवते की जेव्हा माझ्याकडे जेव्हा वेळ असेल तर त्यावेळेला आपण पुढे काय करायचं आणि काय नाही ते ठरवूया, आत्ता माझ्याकडे वेळ नाही आहे, मला खरंच खूप घाई आहे आणि ऑफिसची खूप महत्त्वाच्या मीटिंग वगैरे ते सगळं महत्त्वाचं असल्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी नंतर डिस्कस करूयाच, असं सांगत वेळ काढूपणा काढत ती तिथून बाजूला जाते. तर इथे बिंदू तिला म्हणते खरंच मॅडम तुम्हाला इतकी कामं आहे आणि कधी खर्च करणार आहे तुम्ही हे सगळं साखरपुडा आहे? तर इथे तिला ती म्हणते की बाई शांत बस ना, तिथून वेळ काढून आले तर तू मला इथे बोर करतेस का?
आणि इथे त्या बिंदूला माहिती आहे की तेजस्विनी हे सगळं करणारच नाही, फक्त टाईमपास चालला आहे, फक्त नादी लावायचं लहान मुलांना, तेवढं काम मात्र आपली तेजस्विनी करते. आणि बिंदूला ह्या सगळ्या गोष्टींची खडानखडा माहिती आहे, तरीही ती तिला साथ देते. आता इतका छान सुंदरसा माहोल जमलेला आहे, सगळेजण खूप आनंदी असतात आणि एकदम छान सेलिब्रेशन चालू असतानाच मिठाचा खडा खिरीत पडावा ना तसा आता पडलेला आहे. इथे पोलीस आलेले आहे. पोलिसांना पाहून सगळ्यांना प्रश्न पडला, एवढ्या सुखाच्या क्षणांना कुणाची दृष्ट लागावी आणि हे पोलीस आले तर आले कुणासाठी आले, हा प्रश्न आता सगळ्यांना पडलेला आहे. सगळेजण एकमेकांकडे पाहू लागतात. तर आता पोलिसांना पाहून सगळेजण घाबरलेले असतात की कशासाठी बुवा आले. तर आता इथे पोलीस आल्या जय खानोलकर कोण आहे आणि पुढे या असं म्हणत जय खानोलकरला बोलवू लागतात. पोलिसांना पाहून जय म्हणतो की मीच आहे, बोला. तर आता पोलीस इथे सांगू लागलेत की आम्ही तुम्हाला अरेस्ट करायला आलोत. आता सगळेजण कावरे बावरे, अरे हे काय झालं आहे, अरेस्ट डायरेक्ट, आता काय झालं आहे म्हणून सगळेजण पाहू लागतात, विचारू लागतात. पोलीस मात्र म्हणू लागतात की एका मुलीने तुमच्या विरोधात कंप्लेंट केली आहे की तुम्ही तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आणि दरवेळेलाच तिला घालून पाडून बोलणं वगैरे, कधी तुम्ही तिचा रिस्पेक्ट वगैरे करत नव्हता. ह्या सगळ्या गोष्टी त्या मुलीने FIRमध्ये लिहून दिलेल्या आहे. आणि हे ऐकल्यानंतर तर पायाखालची जमीन सरकावी तशी प्रत्येकाला जमीन सरकून गेली आणि असं शॉक लागलेला असतो. तर आता त्याची आई जय खानोलची आई तेजस्विनी पुढे येते, पोलिसांशी जरा बोलू लागते की आपण जरा बोलून घेऊया, जरा बाजूला येता का. पोलीस मात्र म्हणतात की नाही बाजू आणि इकडे तिकडे कुठेच नाही, हा मामला एका मुलीचा आहे आणि मुलींच्या बाबतीत कायदा किती कठोर आहे, इकडे तिकडे कुठेच नाही, इथेच बोलायचं. तर आता इथे पोलीस भांडवली काहीच करायला तयार नाही आणि कुठल्याही प्रकारची सेटअप काहीच नाही. फक्त आता जय खानोलकरला उचलायचं हाच त्यांचा निर्धार. जय मात्र म्हणू लागलाय की माझ्या विरोधात कंप्लेंट ज्या व्यक्तीने केली त्या व्यक्तीचं नाव तरी सांगा, मला कळू द्या कोणी केलं हे. पण हे सगळे काही उद्योग करायचे ते आता पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर, आत्ता फक्त तुम्हाला अरेस्ट करायला आम्ही आलोत आणि तुम्हाला घेऊन जायचे. तर आता इथे प्रत्येकजण त्याची बहीण वगैरे म्हणतात की आमचा दादा असं कधीच काही करू शकणार नाही, कुणा बाबतीतच करू शकणार नाही. तर ही केस केली कोणी, क्वेश्चन मार्क, सगळ्यांना प्रश्न पडला. खरं तर ही जी केस केलेली आहे ती आपल्या समायराने, तिला बदला घ्यायचा आहे. जय खानोलकरला चांगलाच धडा शिकवायचा आहे, जयला आणि शर्वरीला पण, दोघांनाही एकाच तीरामध्ये मारण्याचा तिचा प्लॅन. तिने आता इथे ऑफिस स्टाफमधली जी मुलगी आहे ना तिला पकडलेलं असतं आणि तिला म्हणू लागलेली असते की तुला पैशांची गरज आहे ना, तर मी तुला खूप पैसे देईल, फक्त मी जे काम सांगेल तेवढं काम करायचं. ती मुलगी नकार देत असते, पण तिथे त्या मुलीच्या हातात पैशांची भली मोठी गड्डी ठेवत ती सांगू लागली की फक्त तुला जय खानोलकरच्या विरोधामध्ये जरा केस करून यायची आहे आणि त्याच्यानंतर तुझं नाव कुठेही येणार नाही याची काळजी मी घेईन, फक्त पैशांसाठी तू हे कर, कारण मी तुला खूप पैसे देईल. आत्ता तर एवढेच दिले, पण काम झाल्यानंतर याच्यात 2 ते 3 पट पैसे मी तुला ऑफर करते. माझं हे एवढं काम कर, बघ तुला दरवेळेला मी काय मदत करेल, किती पैसे देईल, तुला जॉब करून पण एवढे पैसे मिळणार नाही, तुझ्या इच्छा पूर्ण होणार नाही. मी एवढे पैसे तुला आजपासून द्यायला सुरुवात करेल, फक्त मी सांगितलेलं कामं करत जायची आणि तुझं कुठेही नाव येणारच नाही. तर आता ह्याच बोलीवरती पैसे पाहून जरा भांबवून गेलेली असते तिच्या ऑफिसमधली मुलगी. खरं तर तिला फार गरज आहे, वडील पण आजारी आहे, घर चालवायचे, स्वतःच्या इच्छा, स्वतःचं स्टेटस तिला ग्रो करायचं आहे आणि जरा ह्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या असेल तर अशा मार्गाने करता आले तर काय हरकत आहे, असा तिच्या मनात तसा आलेला विचार तोही तिने प्रत्यक्षात करूनही दाखवला. पैसेही मिळाले, केसही केली, पण आता पुढे जे होणार आहे त्याची थोडीशी हिला कल्पना नाही आहे, ते दिसतंच आहे. पण इथे सगळं मॅनेज केलेलं आहे समायराने इथे मेसेज केलेला असतो. ज्या वेळेला जय त्याच्या कॅबिनमध्ये नसतो त्यावेळेला त्याच्या मोबाईलवरनं ह्या मुलीला की 2 मिनटं माझ्याकडे काम आहे, तर तू कॅबिनच्या आत ये. म्हणजे कसं हे सगळं काही जुळवून आणलेलं आहे आणि तिला दाखवायचं होतं की हे सगळं प्रॉपर झालेलं आहे आणि त्याचे पुरावे पण तिने व्यवस्थित तयार केलेले आहे. म्हणजे मेसेज गेलेला आहे त्या मुलीच्या फोनवर, हा जो एक पुरावा, ते आत गेल्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर ती मुलगी तिथे काय बोलते, ह्या सगळ्या गोष्टींचे पुरावे खोटे का होईना एकदम परफेक्टली तयार केलेले आहे समायराने. आणि त्याच्यानंतर अडकलेला आहे जय.
जयला ह्या सगळ्या गोष्टींची कल्पनाही नाही आणि अचानकच त्याच्या आयुष्यात हे असं काहीतरी घडून गेले आणि पोलीस त्याला म्हणतात की तुम्हाला मी घ्यायला आलो आहे, तर आता आपल्यासोबत निघायचं. तर आता इथे तेजस्विनी म्हणते मीही येते. तेजस्विनीला इथे पोलीस म्हणतात तुमचं काय काम, केस मी यांच्यावरती, तर केस यांच्यावर असल्या कारणाने आम्ही यांना घ्यायला आलो आहे, तुम्ही तुमचं बघा. जयला आता आम्ही आमच्या गाडीतनं घेऊन चाललो आहे. आता इथे पोलीस जयला हाताला धरतात आणि गाडीमध्ये घेऊन जातात. सगळेजण शॉकमध्ये आहे. मात्र समयराला इतका आनंद झालेला आहे ना, तोही तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतोय. तो दिसतोय आपल्याला. तिने केलेला प्लॅन एकदम परफेक्टली सक्सेसफुल होताना दिसतोय. ज्यावेळेला पोलीस स्टेशनमध्ये हे जय खानोलकरला घेऊन येतात, तर जय आल्यानंतर सगळी मीडिया त्याची तर जणू काही वाटच पाहत असते. अगदी फाडून टाकावणा इतके वाघासारखे असे तुटून पडतात हे एखाद्या शिकारीवर, तसे आता हे मीडियावाले शिकार पाहिल्या एकदम तुटून पडलेले, लोचके जितके तोडता येईल तितके लोचके तोडण्यासाठी हे उभेच आहे. तर आता इतके प्रश्न आणि कुठल्याही गोष्टीचा काहीही अर्थ लावून मीडिया मीठ मिरची लावून त्यांची पोळी भाजताना आपल्याला पाहायला मिळते. जयला एकही शब्द बोलत नाही, त्याच्या बाजूने एकही शब्द बोलू देत नाही आणि इथे स्वतःच्या मनाने सांगतात की जय कधी कुठल्या मुलीचं रिस्पेक्ट करत नाही, सगळ्यांचा अपमानच करत असतो, तर त्यांनी हे असं कर्म केलेलं असू शकतं अँड ऑल. चला, तर आता आपण पाहतोय की इन्स्पेक्टर साहेब ज्या वेळेला आतमध्ये जयला घेऊन जातात, तर स्वतःजवळच्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी काढून टेबलवर जमा करायच्या. तुमच्या नावाची केसचा पेपर इथे बनवला जाईल आणि पुढची प्रोसेस सुरू होणार. तर आता इथे जय नकार देत असतो की हे सगळं मी करणार नाही, तुम्ही पण नका करू, फक्त त्या मुलीला इथे आणा, तिला माझ्यासमोर बोलायला सांगा, मग आपण पुढच्या गोष्टी बोलूया. मला कळू तर द्या कोण मुलगी आहे ती आणि मी कधी तिला काय केले वगैरे. मला पुरावे पण मिळत नाही, मुलीचं नाव पण सांगत नाही. इन्स्पेक्टर साहेब म्हणता आमची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये तुम्ही दखल अंदाजी करू नका. आत्ता तुम्हाला सांगितलं तुमच्या घड्याळ, पेन, चेन, जे मौल्यवान काय जे असेल, मोबाईल, ते सगळं इथे टेबलवर जमा करायचं आणि माझ्यासोबत आत चालायचं. तर आता इथे वैतागलेला जय सगळं काढून त्या टेबलवर ठेवतो आणि जिथे म्हणाल तिथे चला, आपण काय केलेलं नाही, आपल्याला कर नाही तर डर कशाला, असं म्हणत तो आता निघालेला आहे आतमध्ये जाण्यासाठी. आता तिथे गेल्यानंतर तिथे चांगलीच 3rd डिग्री 4th डिग्री काय असेल ती द्यायचं काम चालू असतं पोलिसांचं. प्रत्येक प्रश्नाला आता इथे जय काय उत्तर देणार, इथे प्रश्नांची इतकी भडीमार सुरू झाला आहे. आणि एक तर ती मुलगी कोण आहे तेही कळत नसल्यामुळे आता त्याला तोही एक प्रश्न आहे की काय बोलायचं आणि काय उत्तर देऊ. तो मात्र म्हणतो की मी कुणालाही काहीही त्रास दिलेला नाही, मी काहीही केलेलं नाही आणि माझ्यावर तुम्ही जे आरोप करताय ते तर मला मान्यच नाही, फक्त तुम्ही मला इथे घेऊन आला आहेत म्हणून मी आलो आहे. मला त्या व्यक्तीचं नाव हवं आहे किंवा त्या व्यक्तीला माझ्यासमोर आणून उभं करा ज्या व्यक्तीचा मी विनयभंग केला किंवा मी तिला काही त्रास दिला. तर हे एवढं सगळं पोलिसांसमोर आता उभं राहिलेलं आव्हान, खरं तर हे आव्हान आपल्या जयसमोर उभं आहे की हे सगळं काय होऊन बसलं आणि ही जी व्यक्ती ती कोण असेल. तर हे सगळ्यातनं आता जय स्वतःला कसा बाहेर काढेल, शर्वरी कशी मदत करेल आणि समयराचा जो प्लॅन आहे तो कसा सगळ्यांसमोर आणेल, हे सगळं काही पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये सांगा की आजची सिरियल कशी वाटली. आपण पुन्हा भेटू. आत्ता घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.